नमस्कार, माझे नाव कुमारी गायत्री मोहनराव नाळखंडे. मी शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोलेची विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला वर्ग 8वीचा विज्ञान विषय शिकवणार आहे. तर त्यामध्ये माझा घटक आहे प्रकाशाचे परावर्तन आणि उपघटक आहे प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम. मी विषय वगैरे टाकेपर्यंत तुम्ही आपल्या पाठ्यपुस्तकातील 110 क्रमांकावरील त्यामधलं वाचणं स्टार्ट करून द्या. प्रकाश म्हणजे उजेड. कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती आपल्याला डोळ्यांनी जेव्हा दिसते तेव्हा ती व्यक्ती दिसण्यासाठी प्रकाश आवश्यक असतो. आपल्याला संवेदनांच्या मदतीने वेगवेगळ्या जाणीवा होत असतात. त्या संवेदनापैकी दृष्टीची संवेदना ही सर्वात महत्त्वाची संवेदना असते. दृष्टी संवेदनेमुळेच आपण नदी, झाडे, व्यक्ती, डोंगर, दऱ्या, निसर्गाचे सुंदर सुंदर रूप, इंद्रधनुष्य अशा वस्तू आपण डोळ्यांच्या वापराने बघू शकतो. हे सर्व दिसण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रकाशाचे होणारे परावर्तन. तर मुलांना आज आपण प्रकाशाचे परावर्तन याविषयी माहिती घेणार आहोत. तर मला सांगा मुलांना, रात्रीच्या वेळी जेव्हा दिवा चालू असतो किंवा बंद करतो आपण, त्यामध्ये काहीतरी फरक जाणवते आपल्याला. रात्र झाल्यावर आपण दिवा लावतो तेव्हाच आपल्याला सगळ्या वस्तू दिसत असतात आणि दिवा बंद केला की आपल्याला काहीच वस्तू दिसेनाशा होतात, काहीच दिसत नाही आपल्याला. तर यावरून आपल्या काय लक्षात येते की दृष्टीची संवेदना आणि प्रकाश यामध्ये काहीतरी संबंध आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा दिवा बंद करतो तेव्हा लगेच सगळ्या वस्तू दिसेनाशा होतात, पण जेव्हा चालू केल्यानंतर सगळ्या वस्तू आपण व्यवस्थित डोळ्यांनी बघू शकतो. तर हे सगळं दिसायचं कारण आहे प्रकाशाचे होणारे परिवर्तन. डोळ्यावर पडणारा प्रकाश हा त्या वस्तूपासून उत्सर्जित केलेला असतो किंवा परावर्तित केलेला असतो. तर ते पूर्ण जाणून घेण्यासाठी प्रकाशाचे परावर्तन कसे होते ते समजून घेण्यासाठी आपण प्रकाशाच्या परावर्तनाची व्याख्या बघू. तर बघा, एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात, त्यालाच प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. आता ही झाली आपल्या पुस्तकातली व्याख्या, पण ही जर समजून घ्यायची असेल आपल्याला तर आपण आपल्या पुस्तकात एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. तो सध्या साहित्य उपलब्ध नाही आहे म्हणून आपण नाही करू, पण जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा आपण आपल्या लॅबमध्ये प्रत्यक्षात करून बघू. तर आता तुम्ही आपापल्या पुस्तकात लक्ष द्या. बघा, त्यासाठी काय काय साहित्य दिलेलं आहे आपल्याला. विजेरी म्हणजे बॅटरी, आरसा अडकवण्याचे स्टँड, काळा कागद, कंगवा, पांढरा कागद आणि ड्रॉइंग बोर्ड, ह्या सगळ्या वस्तू आपल्याला लागणार आहे. तर बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला की पांढरा कागद टेबलावर किंवा ड्रॉइंग बोर्डवर घट्ट बसून घ्यायचा. नंतर कंगव्यामधील भाग सोडून इतर सर्व भाग काळ्या कागदाने झाकून घ्या, जेणेकरून प्रकाश हा त्या मोकळ्या भागातूनच जाऊ शकेल. म्हणजे कंगवा घ्यायचा, कंगवाच्या मधातला थोडासा भाग सोडून द्यायचा आणि बाकीचा जो पूर्ण इकडला तिकडला भाग आहे तो ब्लॅक पेपरनी पूर्ण रॅप करून घ्यायचा. नंतर कंगवा पांढऱ्या कागदावर लंबरूप पकडून विजेरीच्या सहाय्याने कंगव्याच्या उघड्या भागावर प्रकाश टाकायचा. नंतर तो आपल्या जो ड्रॉइंग बोर्ड आहे त्यावर तो असा उभा धरायचा आणि त्याच्या मधातून अशा गेलेल्या पाहिजे, किरण गेलेल्या पाहिजे आपल्या बॅटरीच्या, असा ठेवायचा.
नंतर बॅटरी व कंगवा यांची योग्य मांडणी करून पांढऱ्या कागदावर प्रकाश किरण मिळवायचे आहे व या प्रकाश किरणाच्या मार्गामध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे आरसा ठेवायचा. बघा, आपल्याला काय करायचं आहे, एक ड्रॉइंग बोर्ड घ्यायचा आहे. या ड्रॉइंग बोर्डवर आपल्याला पूर्ण व्हाईट कागद चिपकून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी, कंगवा. तर बघा, हा कंगवा आहे. समजा आपण याला पूर्ण काळा कागद गुंडलेला आहे आणि मधातली जागा मोकळी सोडायची आहे. ही आहे आपली विजेरी. आणि यामधून काय होतील, यामधून आपल्याला उजेड त्या होलमधून पास करायचा आहे आणि इकडे ठेवायचा आहे आपल्याला आरसा. ही पूर्ण मांडणी केल्यानंतर मुलांना आपल्या असं लक्षात येईल की जेव्हा हे किरण यावर प्रकाशित होते, ते प्रकाशित झाल्याबरोबरच त्या आरशातून ते किरण काय होते, परावर्तन होते त्या किरणांचं. म्हणजे हे इथे आपात होता आणि त्याचं परावर्तन होते, तर यालाच म्हणतात प्रकाशाचे परावर्तन. तर आता आपल्याला या बाबतीत काही नियम बघायच्या अगोदर त्याच्या संज्ञा जाणून घ्यायच्या आहेत. तर त्या संज्ञा जाण्यासाठी आपण एक आकृती बघू, त्यावरून तुमच्या सगळं लक्षात येऊन जाईल. बघा, आपल्याला काय करायचं आहे, एक आरशाची स्थिती दर्शवणारा पृष्ठभाग काढायचा आहे. म्हणजे असं समजा की हा आरसा ठेवलेला आहे खाली आपण. त्याला नाव देऊ आपण PQ. त्यानंतर आपल्याला आपाती किरण काढायचं आहे. आपाती किरण घेऊ आपण AO. आपाती किरण O या बिंदूमध्ये त्याला टच करते. आणि परत आपल्याला एक परावर्तित किरण काढायचं आहे. बघा, आपाती किरण आपण अशाने दर्शवू आणि परावर्तित किरण हे अशाने. याला परावर्तित किरणाला नाव देऊ आपण OB. हे परावर्तित किरण काढल्यानंतर आपाती किरण ज्या बिंदूमध्ये इथे पृष्ठभागावर टच होते त्या बिंदूतून आपल्याला त्या पृष्ठभागाशी एक लंब काढायचा आहे. बघा, हे तिन्ही पण रेषा एकाच पॉइंट मध्ये हे करायला पाहिजे. बघा, याला नाव देऊ आपण ON. तर ही आपण आकृती काढलेली आहे. तर बघा, यामध्ये आपल्याला जी हे AO दिसत आहे हिला म्हणतात आपाती किरण. आणि हे बघा, ही आपाती किरण ज्या बिंदूमध्ये छेदते त्या बिंदूला म्हणतात आपतन बिंदू. आणि या बिंदूपासून जे ट्रान्समिटेड होते म्हणजे परावर्तन होते याला म्हणतात परावर्तित किरण. बघा, इथे जो आपाती किरणांमुळे जो कोन झालेला आहे स्तंभिकेसोबत, हे बघा ON जी आहे हिला स्तंभिका म्हणतात. या आपाती किरण आणि या स्तंभिकेमुळे जो कोन होतो त्याला आपण I ने दर्शवू आणि या I ला म्हणतात आपतन कोन. आणि इथे जो परावर्तित किरण आणि स्तंभिकेमुळे जो कोन तयार झालेला आहे त्याला देऊ आपण R आणि याला म्हणतात परावर्तित कोन.
आणि आपल्याला माहितच आहे ON ही या पृष्ठभागाला लंब आहे, तर ती या पृष्ठभागासोबत 90 अंशाचा कोन करेल. तर ही आहे आपली आकृती. यावरून आपण सांगू शकतो बघा, आपाती किरण कशाला म्हणू शकतो आपण? जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्याला म्हणतात आपाती किरण. आणि आपतन बिंदू म्हणजे आपाती किरणांमुळे जो पृष्ठभागावर ज्या पॉइंट मध्ये ती त्याला छेदते त्याला म्हणतात आपतन बिंदू. आणि पृष्ठभागाशी 90 अंशाचा लंब असणारी रेषेला काय म्हणतात? स्तंभिका म्हणतात. आणि पृष्ठभागापासून परावर्तित होणाऱ्या किरणांमुळे स्तंभिकेसोबत जो कोन तयार होतो त्याला म्हणतात परावर्तित कोन. आणि स्तंभिका आणि आपाती किरणांमुळे जो पृष्ठभागाशी कोन तयार होतो त्याला म्हणतात आपतन कोन. समजलं मुलांना या आकृतीतले पूर्ण भाग? आता यावरूनच आपल्याला 3 नियम बघायचे आहेत, प्रकाश परावर्तनाचे 3 नियम. तर यामध्ये बघा, हा जो AON आहे हा आहे आपतन कोन आणि BON आहे हा आहे परावर्तित कोन. त्याला I आणि R ने डिनोट करतात. तर बघा, प्रकाशाचे 3 नियम दिलेले आहेत आपल्याला. पहिला प्रकाशाचा नियम म्हणतो की हा जो कोन आहे AON म्हणजे आपतन कोन आणि परावर्तित कोन या दोघांचं माप किती असतं? सेम असतं. म्हणजे आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. दुसरा नियम असा सांगतो की आपाती किरण आणि परावर्तित किरण व स्तंभिका हे एकाच प्रतलात असतात, म्हणजे एकाच प्रतलात राहतात ते. तिसरा नियम म्हणतो आपाती किरण व परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. असे सोपे सोपे 3 नियम आहेत. तर हे तुम्ही लक्षात घ्या. आता यानंतर परत आपल्याला एक कृती दिलेली आहे, एक एक्सपेरिमेंट, आपण तो पण बघू. बघा, आपल्याला काय काय दिलेलं आहे. त्यामध्ये साहित्य दिलेलं आहे: आरसा, ड्रॉइंग बोर्ड, टाचण्या, पांढरा कागद, कोन मापक, पट्टी आणि पेन्सिल. तर आपल्याला कृती बघा काय काय दिलेली आहे. आपल्याला पांढरा कागद ड्रॉइंग बोर्ड व टाचण्यांच्या सहाय्याने नीट बसवून घ्यायचं आहे. बघा, आपण करूनच बघू. ड्रॉइंग बोर्डवर आपल्याला काय करायचं आहे? एक पांढरा कागद पिनांच्या सहाय्याने चिपकून घ्यायचा आहे. नंतर त्यावर एक आरशाची स्थिती दाखवणारी रेषा काढायची आहे. ती रेषा काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? रेषा PQ व O बिंदू या बिंदूशी रेषा ON हा लंब काढायचा आहे. याला म्हणू आपण PQ. त्यानंतर आपल्याला बघा ON ही स्तंभिका काढायची आहे. ON. आणि या पॉइंट मधून आपल्याला 30 अंशाचा कोन काढायचा आहे कोन मापकच्या सहाय्याने. त्यावर पॉइंट घेऊ आपण. S आणि R दिलेले आहेत आपल्याला. त्यामध्ये जो AON दिलेला आहे हा 30 अंशाचा आपण कोन मापकच्या सहाय्याने घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? बघा, हा आरसा आहे ना, तर या आरशावरून हे रेषा काढल्यानंतर आपल्याला त्या आरशात बघितलं तर काय दिसणार? त्याचं रिफ्लेक्शन दिसणार. तर त्या रिफ्लेक्शन मध्ये बघा, ही लाईन कशी दिसणार आपल्याला? अशी दिसणार. ही लाईन अशी दिसणार. तर ही जी लाईन दिसणार ना, ती लाईन सरळ रेषेत आपल्याला 2 पॉइंट इथे पिन करून घ्यायचे आहे. म्हणजे रेष तर काढता येणार नाही आपल्याला व्यवस्थित, पण ते 2 पॉइंट, हे बघा, हे जे RS पॉइंट इथे आपण दिलेले आहेत ते असे येतील आणि ते पॉइंट त्या सरळ रेषेत आपल्याला इथे घ्यायचे आहेत तेवढ्याच मापावर, आणि मग ती रेषा जोडून घ्यायची. बघा, आता जर आपण याचं जर माप केलं तर हे 30 अंश आहे ना, तर हा पण 30 अंश आहे. आपल्याला प्रकाश परावर्तनाच्या नियमात सांगितलेलंच आहे की आपतन कोन आणि परावर्तित कोन हे समान मापाचे असतात. तर त्यावरून तुम्ही हा प्रयोग घरी करून बघा. एकदा इथे 30 अंश माप घ्यायचं, एकदा 45 अंश माप घ्यायचं आणि एकदा 60 अंशाचा कोन घ्यायचा.
तर त्यांचे पण तुम्ही काढून आणाल घरून. हे तुमच्यासाठी होमवर्क आहे की तुम्ही हे माप घेऊन इकडल्या मापांचा कोन काढून आणा. त्यामध्ये आपल्याला समोर बघायचं आहे की प्रकाश परिवर्तनाचे प्रकार बघायचे आहेत आपल्याला. तर मुलांना प्रकाश परिवर्तनाचे मुख्यतः 2 प्रकार पडत असतात. एक प्रकाशाचे नियमित परावर्तन आणि दुसरं असते प्रकाशाचे अनियमित परावर्तन. तर आपल्याला बघायचं आहे पहिले प्रकाशाचे नियमित परावर्तन. बघा त्यामध्ये या दोघांमध्ये फक्त एकच डिफरंट असतो की नियमित परावर्तनामध्ये पृष्ठभाग हा नेहमी नियमित असतो, म्हणजे खडबड नसतो, तो असा प्लेन पृष्ठभाग असतो. त्यावर आपल्याला 3 आपाती किरण घ्यायचे आहेत समांतर असलेले. हे तिन्ही किरणे एकमेकांना समांतर आहेत आणि त्यावरून आपल्याला त्यांचे परावर्तित किरण भेटतील. I1, R1, I2, R2. दिसत आहे का सगळ्यांना व्यवस्थित? I3, R3. बघा यामध्ये काय दिलेलं आहे, सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परिवर्तनास नियमित परावर्तन म्हणतात. नियमित परावर्तनास समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन व परावर्तन कोन हे समान मापाचे असतात. तर बघा यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, I1, I2 व I3 हे जर सेम असतील तर आपल्याला R1, R2, R3 हे पण समान मापाचे भेटतील. त्यावरून आपल्याला सांगता येईल की I1 इक्वल टू I2 इक्वल टू I3 असेल तर R1 इक्वल टू R2 इक्वल टू R3 हे आपल्याला त्यामध्ये मिळू शकते. तर ह्या 3 समांतर रेषा आपण या 3 समांतर रेषांचे कोन आणि आपतन कोन आणि परावर्तित कोन हे समान मापाचे असतात. आता बघायचं आहे आपल्याला प्रकाशाचे अनियमित परावर्तन. त्यामध्ये पृष्ठभाग हा नेहमी असा खडबडीत असतो, रफरफीत असतो, त्यामुळे ते बघा यामुळे पृष्ठभाग रखरखीत असल्यामुळे ते व्यवस्थित त्यांचं परावर्तन होत नाही. R2, I3, R3. बघा खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन असे म्हटले जाते. नियमित परावर्तनामध्ये समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन समान मापाचे नसतात व म्हणून त्यांचे परावर्तन दोन्ही समान नसतात. म्हणजे यामध्ये आपण सांगू शकतो की I1, I2 आणि I3 जर हे समान मापाचे नसतील तर R1, R2 आणि R3 हे पण समान मापाचे नसतात, ते पण वेगवेगळे राहतात. तर
यावरून आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. बघा आपल्या पुस्तकात काय दिलेलं आहे. नियमित व अनियमित या दोन्ही परावर्तनामध्ये प्रकाश परावर्तनाचे नियम पाळले जातात. अनियमित म्हणजे दोन्ही पण अनियमित असो किंवा नियमित परावर्तन असो, दोघांमध्ये पण त्यांचं इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे त्याचं रिफ्लेक्शन होतच राहत असते. तर दुसरा नियम आहे, अनियमित परावर्तनामध्ये होणारे प्रकाशाचे परावर्तन हे परावर्तनाचे नियम पाळले गेले नाहीत म्हणून मिळालेले परावर्तन नसून ते परावर्तित भाग अनियमित नसल्याने मिळालेले असते, खडबडीत असल्यामुळे. अनियमित परावर्तनामध्ये प्रत्येक आपतन बिंदूंशी होणारा आपतन कोन वेगळा असतो, परंतु एकाच आपतन बिंदूंशी होणारे आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचेच असतात. म्हणजे I1 = R1, I2 = R2. यामध्ये बघा हे जरी वेगवेगळे असले ना तर I1 बरोबर R1 असते, I2 बरोबर R2 असते आणि I3 बरोबर R3 असते. या तिघांचा जरी एकमेकांशी वेगवेगळेपणा असला तरी I1 = R2, I2 = R2 आणि I3 = R3 असते. समजलं मुलांना?